कुख्यात गुंड अबू सालेमसाठी मनमाड रेल्वे स्थानक केलं होतं पूर्ण रिकामं। कडक पोलीस बंदोबस्तात अबू सालेमची नाशिक कारागृहात रवानगी। आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या चौघांना दिलासा। अकोला जिल्हा न्यायालयाकडून हल्ला करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांचा जामीन मंजूर। सेल्फी काढताना युवती दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर। जखमी युवतीला 100 फूट दरीतनं बाहेर काढलं। साताऱ्यातल्या बोरणे घाटातली घटना। रायगडमधील कोलाड रोहा महामार्गावरचा खड्डा बुजवला। माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग। खड्डा बुजवल्यावर महामार्गावरची वाहतूक सुरळीत। मुंबईतल्या पवई चांदिवली परिसरात बीएमसीची पाईपलाईन फुटली। लाखो लिटर पाण्याची नासाडी। पालिकेकडून पाईपलाईन दुरुस्त करण्याचं काम सुरू। भिवंडीत पावसाच्या संततधारेत पेव्हर ब्लॉक गेले वाहून। भिवंडीत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा दिला होता मुलामा। नाशिक शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ। दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत नागरिकांनी लुटला पोहण्याचा आनंद। नाशिकच्या इगतपुरीतल्या भाम धरणाच्या पायथ्याशी आलेल्या घरामध्ये शिरलं पाणी। पुनर्वसन झाल्यानंतर गटारी आणि नाल्यांचं काम झालं नसल्यानं उद्भवली परिस्थिती। पुनर्वसन विभाग आणि अधिकाऱ्यांचं मात्र दुर्लक्ष। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये अवैध गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर पोलीस आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पथकाची धाड। एक जण पोलिसांच्या ताब्यात तर सोनोग्राफी सेंटर सील। अहमदनगर जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ। आठवड्याभरात 13 नवे रुग्ण। एकूण डेंग्यू बाधित 83 वर। गाझामध्ये पोलिओचा धोका। युनायटेड नेशन्स एजन्सींकडून धोका असल्याचं जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।